बेकायदेशीर विडी कारखानदार कारखान्यातील गैरव्यवहार झाकण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या नावाचा गैरवापर करत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे, असं पत्रक महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपुरी यांनी प्रसिद्धीस दिलंय। सोलापुरात विडी कामगारांना किमान वेतन, इतर कायदेशीर मिळणारे हक्क व सवलतींपासून रोखण्यासाठी कारखानदार अनेक बेकायदेशीर कामं करतात। त्यापैकी सहकारी तत्वावर विडी कारखाने काढून कामगारांना कुठल्याही सवलती व हक्क देत नाहीत। सहकारी तत्वावर कारखाने काढताना संचालक मंडळ नेमणूक करताना ज्या कामगारांचे संचालक मंडळ नेमले त्यांना आपण संचालक असल्याची माहिती देखील नसते, मात्र सहकार निबंधकाकडे नोंदणीस त्यांचं नाव दिलं जातं। त्याचबरोबर सहकारी खात्यावर दबाव टाकण्यासाठी लोकप्रतिनिधींची नावं दिली जातात। सोलापूर शहरात सहकारी तत्वावर बेकायदेशीर ठेकेदारी विडी कारखाने एकूण 13 असून त्यात प्रणितीताई विडी उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था सोलापूर संस्था काढून विडी कामगारांना त्यांच्या हक्कापासून रोखण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यामुळे त्यांच्या तपासाचं काम सुरू आहे। या दरम्यान विष्णू कारंपुरी महाराजांनी जोपर्यंत या सहकारी तत्वावर चालणाऱ्या विडी कारखान्यात कामगारांना सर्व देय रक्कमा दिल्या जात नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असं पत्रकात नमूद केलंय। जय महाराष्ट्र। सोलापुरामध्ये बिडी उद्योग हा विशेष करून कामगार कुटुंबियांच्या उपजीविकेचं साधन झालेलं आहे। या परिस्थितीचा आणि गरीब कामगारांचा मजबुरीचा फायदा घेऊन बिडी उद्योजक बिडी कामगारांना कुठल्याही शासकीय हक्क आणि योजनांचा किंवा शासकीय सवलतींचा फायदे देण्यापासून वंचित ठेवून अनेक प्रकारे आपला फायदा कसा होईल या ठिकाणी ते लक्ष देत आहेत। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सहकारी तत्वावर बिडी उद्योग कारखाने उत्पादन कारखाने काढून त्याच कारखान्यातील महिला विडी कामगारांना संचालक बोर्ड बनवून उपनिबंधाकडे नोंदणी करून कारखाने चालू केले आहेत। या माध्यमातून सहकारी कायद्याचा तर भंग करतच आहेत, त्याचबरोबर कामगारांच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवत आहेत। याहून महत्त्वाचं आणि अत्यंत गंभीर बाब म्हणजे लोकप्रतिनिधींच्या नावाने सोसायट्या काढून किंवा कारखाने सोसायटी तत्वावर कारखाने काढून या ठिकाणी सहकार खात्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गंभीर बाब समोर आलेले आहे। यामध्ये प्रणितीताई सहकारी विडी कामगार बिडी उत्पादन सहकारी संस्था काढून त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून बिडी कारखाना सुरू केलेला आहे असं सहकार तत्व नोंदणीवरून दिसून येतं। अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून सहकारी तत्व कारखाना असो किंवा इतर माध्यमातून त्यांनी जे बिडी कामगारांना किमान वेतनापासून इतर हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला आम्ही अजिबात थारा देणार नाही। आणि जोपर्यंत बिडी कामगारांना किमान वेतन व त्यांना मिळणारे इतर हक्कराजा असो त्याचबरोबर महागाई भत्ता असो अशा अनेक माध्यमातून होत असलेले वंचित ठेवत असलेले प्रकार थांबवण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना अग्रेसर राहील आणि अखंडपणे लढत राहील असं या ठिकाणी मी इशारा देतो। आणि त्याचबरोबर या बाबतीमध्ये सहकार उपनिबंधकांनी ताबडतोब याची तपासणी करून कारवाई करावी अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।